लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि गणेश गल्लीतल्या मुंबईच्या राजाची प्राणप्रतिष्ठा संपन्न। भल्या सकाळी दर्शनासाठी भक्तांच्या रांगा। पुण्यातल्या 5 पैकी 4 मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठा संपन्न। केसरीवाड्यातल्या गणपतीचीही थोड्याच वेळात प्राणप्रतिष्ठा। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणरायाची प्राणप्रतिष्ठा वाजत गाजत आणि विधिवत पूजेने बाप्पा विराजमान। गडकरींच्या 5 नातवंडांचा मिळून सार्वजनिक गणेशोत्सव। गच्चीवरच्या मोकळ्या जागेवर गणरायाची वेगळी प्रतिष्ठापना। नातवांसाठी आजोबांनी घरात बसवले 2-2 गणपती। उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब घेतलं लालबागच्या राजा, मुंबईचा राजा आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन। मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या घरी गणरायाची प्राणप्रतिष्ठा। मोजके नेते आणि निमंत्रितांच्या उपस्थितीमध्ये पार पडली आरती। नारायण राणे, दीपक केसरकर, प्रणिती शिंदे, सतेज पाटील, एकनाथ खडसेंच्या घरी गणरायाची विधिवत प्राणप्रतिष्ठा। कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांची हजेरी। अजित पवारांकडून गणेश चतुर्थीच्या अनोख्या शुभेच्छा देत सादर केला जाहीरनामा। दादांच्या योजनांना बाप्पाचा आशीर्वाद दाखवण्याचा प्रयत्न। भाजपमध्ये नाराज असलेले हर्षवर्धन पाटील, गिरीश महाजनांच्या घरी गणपती दर्शनाच्या निमित्तानं काय चर्चा झाली याची उत्सुकता। महायुतीच्या सरकारचा अनुभव चांगला नाही। एकनाथ खडसे पुन्हा टीकेच्या मूडमध्ये। लाडकी बहिणीवर खर्च करण्यापेक्षा धरणं बांधा, रस्ते नीट करा असा सल्ला। राजेंद्र राऊतांचं आव्हान मनोज जरांगेंनी स्वीकारलं। महायुतीकडून आरक्षणाची हमी लिहून आणण्याचं आव्हान। फडणवीसांनीच राजेंद्र राऊतांना पिटाळलं असा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।